नमस्कार. फ्रोझन शोल्डर म्हणजे खांदा असा काही जखडतो की हालचाल करणं सुद्धा मुश्किल होऊन जातं, नाही का? पण आयुर्वेदात ना यावर एक अगदी पद्धतशीर 25 दिवसांची उपचार योजना आहे. आणि ही योजना थेट समस्येच्या मुळावर काम करते. चला तर मग आज आपण याच प्रवासाचे एक एक टप्पे समजून घेऊया. ओके, तर मग सुरुवात करूया. आयुर्वेदात फ्रोझन शोल्डरला एक खास नाव आहे, अवबाहुक. आता हे होतं का? तर याचं मूळ कारण आहे खांद्याच्या सांध्यांमध्ये वात नावाच्या ऊर्जेचं असंतुलन होणं. हा वात दोषच आहे जो खांद्यामध्ये तो जडपणा आणि त्या असह्य वेदना निर्माण करतो. आणि इथेच आयुर्वेदाचं खरं सौंदर्य दिसतं. म्हणजे उपचार फक्त दुखणाऱ्या खांद्यावर नाही होत, तर थेट समस्येच्या मुळाशी पोहोचतात. आयुर्वेदानुसार वातदोषाचं जे मुख्य ठिकाण आहे ते म्हणजे आपलं मोठं आतडं. आणि जेव्हा तिथलं संतुलन बिघडतं तेव्हा सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात. म्हणूनच खांद्यावर उपचार करताना पचनसंस्थेवरही लक्ष दिलं जातं. कमाल आहे ना हा सर्वांगीण दृष्टिकोन. चला तर मग बघूया या 25 दिवसांच्या प्रवासाचा नकाशा कसा आहे. आपण सुरुवात करणार आहोत आयुर्वेदिक दृष्टिकोन समजून घेण्यापासून. मग पहिला टप्पा असेल वेदना कमी करणे, दुसरा स्नायू बळकट करणे, तिसरा हालचाल सुधारणे आणि शेवटी अंतिम टप्पा म्हणजे स्थिरीकरण. हे बघा, हा आहे संपूर्ण 25 दिवसांचा एक स्पष्ट आराखडा. पहिले 5 दिवस वेदना आणि सूज नियंत्रणासाठी, त्यानंतरचे 5 दिवस स्नायूंच्या कामात सुधारणा करण्यासाठी, मग पुढचे 5 दिवस हालचालींची क्षमता परत मिळवण्यासाठी आणि शेवटचे 10 दिवस स्थिरीकरण आणि पुन्हा त्रास होऊ नये यासाठी. सगळं किती विचारपूर्वक ठरवलेलं आहे, नाही का? चला मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. तर प्रवासाची सुरुवात होते वेदना कमी करण्यापासून आणि शरीरातले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यापासून. हा एक प्रकारे पायाच आहे ज्यावर पुढचे सगळे उपचार अवलंबून असतात. तर पहिल्या 5 दिवसांचं मुख्य लक्ष अगदी स्पष्ट आहे. 1. खांद्याच्या तीव्र वेदना कमी करायच्या. 2. तिथली सूज घालवायची. आणि 3. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली पचनशक्ती, ज्याला आयुर्वेद अग्नी म्हणतं, ती सुधारायची. कारण आयुर्वेदानुसार अनेक आजारांचं मूळ हे कमजोर पचनशक्तीचंच असतं. आता ही ध्येय पूर्ण कशी केली जातात तर त्यासाठी काही खास उपचार आहेत, जसं की अग्निकर्म किंवा विद्धकर्म. या प्रक्रियांमुळे फक्त 3 ते 5 मिनिटांतच वेदना कमी व्हायला लागतात. स्वेदन म्हणजे औषधी वाफेने जडपणा कमी केला जातो आणि कोष्ठशोधन प्रक्रियेने आतड्यांची शुद्धी होते, ज्यामुळे पचन आपोआप सुधारतं. बरं, एकदा का वेदना नियंत्रणात आली की मग आपलं पुढचं पाऊल असतं ते म्हणजे प्रभावित भागाला मजबूत करणं. चला दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. 6व्या ते 10व्या दिवसापर्यंत वेदना बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. त्यामुळे आता आपलं सगळं लक्ष खांद्याला आधार देणाऱ्या स्नायूंना बळकट करण्यावर केंद्रित होतं, जेणेकरून भविष्यातल्या हालचालींसाठी एक भक्कम पाया तयार होईल. या टप्प्यातला मुख्य उपचार आहे अभ्यंग, म्हणजे औषधी तेलाने मालिश. महानारायण तेलासारख्या खास तेलांचा वापर करून जेव्हा मसाज केला जातो तेव्हा जे स्नायू अगदी ताठर कडक झालेले असतात ना, ते हळूहळू मोकळे होतात, त्यांची लवचिकता वाढते. आणि इथेच या उपचारांचा एक जबरदस्त परिणाम दिसून येतो. सुरुवातीच्या शुद्धीमुळे किंवा डिटॉक्सिफिकेशनमुळे शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता तब्बल 50% जास्त वाढू शकते. विचार करा, याचा थेट परिणाम खांद्याच्या ताकदीवर होतो आणि शरीराची स्वतःला बरं करण्याची जी नैसर्गिक ताकद आहे ती कित्येक पटीने वाढते. एकदा शरीरात ताकद यायला लागली की मग वेळ येते हालचालींची नैसर्गिक क्षमता परत मिळवण्याची. आणि हा तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, इथे ध्येयामध्ये एक महत्त्वाचा बदल होतोय. दुसऱ्या टप्प्यात आपण काय केलं तर स्नायू मजबूत करण्यावर लक्ष दिलं. आता तिसऱ्या टप्प्यात आपलं उद्दिष्ट आहे सांध्याच्या हालचालींची नैसर्गिक क्षमता, म्हणजे ज्याला आपण रेंज ऑफ मोशन म्हणतो, ती वाढवणं. आणि याचे परिणाम किती प्रभावी असू शकतात हे आकडेवारीत सांगते. हाताला बाजूने वर उचलण्याची क्षमता म्हणजे ॲबडक्शन, यात प्रचंड सुधारणा दिसते. काही रुग्ण तर उपचारांपूर्वी आपला हात फक्त 25 अंशांपर्यंतच उचलू शकत होते, पण या टप्प्याच्या शेवटी तेच रुग्ण तो चक्क 130 अंशांपर्यंत उचलू शकतात. केवढा मोठा फरक आहे हा! ही कमाल सुधारणा घडून आणण्यासाठी पत्रपिंड स्वेद म्हणजे औषधी पानांच्या पुरचुंडीने शेक देणं आणि नस्य म्हणजे नाकातून औषधी तेल देणं यांसारखे विशेष उपचार केले जातात. यामुळे होतं काय की सांध्यातील अडथळे दूर होतात आणि नैसर्गिक वंगण वाढतं, ज्यामुळे हालचाल एकदम सोपी होते. आतापर्यंत जे काही मिळवलं आहे ते टिकवून ठेवणं आणि हा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणं हे आहे अंतिम टप्प्याचं मुख्य उद्दिष्ट. आता शेवटचे 10 दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण इथं फक्त उपचार संपत नाहीत,
तर आतापर्यंत जे चांगले परिणाम मिळाले आहेत ते शरीरात स्थिरावले पाहिजेत याची खात्री केली जाते. मुख्य उद्देश हाच की हा त्रास पुन्हा डोकं वर काढायला नको. आणि यासाठी बस्ती हा आयुर्वेदातील एक पायाभूत उपचार केला जातो. ही एक प्रकारची औषधी एनिमा प्रक्रिया आहे. आठवतंय आपण सुरुवातीला वातदोषाच्या असंतुलनाबद्दल बोललो होतो, तर ही प्रक्रिया थेट त्या मुळावरच काम करते आणि वाताला कायमस्वरूपी संतुलित करायला मदत करते. तर या 25 दिवसांच्या प्रवासानंतर नेमकं मिळतं काय? चला या संपूर्ण प्रक्रियेचा सार पाहूया. आणि हाच या संपूर्ण प्रवासाचा उद्देश आहे. या पद्धतशीर उपचार योजनेमुळे खांद्याचा जखडलेला सांधा मोकळा होतो, त्याची नैसर्गिक हालचाल परत येते आणि गमावलेली ताकद पुन्हा मिळते. हेच तर हवं होतं, नाही का? आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. कोणत्याही आजारावर उपचार करताना फक्त वरवर दिसणाऱ्या लक्षणांवर काम करणं पुरेसं आहे की त्याच्या मुळाशी जाऊन त्या कारणालाच कायमचं दूर करणं जास्त महत्त्वाचं आहे? आयुर्वेदाची ही जी दृष्टी आहे ती आपल्याला यावर नक्कीच विचार करायला लावते.